नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 3 जून 2026च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव शहरात उडाली खळबळ. गोपनीय माहितीच्या आधारे ओरा वेलनेस स्पा सेंटरवर टाकला पोलिसांनी छापा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकला. अनैतिक देह व्यापारातून 5 महिलांची केली सुटका. मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीवर केला पोलिसांनी गुन्हा दाखल. तुळजापूर मंदिर परिसरात दुकान बंद केल्यामुळे होत असलेल्या उपासमारीच्या कारणास्तव आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी तुळजापूर मंदिरासमोर केले व्यापारी संघटनेने निदर्शने. राज्यातील बेरोजगारी व महागाई, मतदान यादीमधील चुका व त्रुटी वर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिले परंडा तहसीलदार यांना निवेदन. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील खाजगी शैक्षणिक संस्था च्या प्रश्नावर शैक्षणिक संस्था संघटनेच्या बैठकीत न्यायालयीन लढा लढण्याचा घेतला निर्धार. यावेळी संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी होते उपस्थित. भूम शहराला लागला पोलिसांच्या खाकीलाच चुना. वाशीच्या पोलिसांना बनवले लक्ष्य. दुचाकीच्या डिग्गीतून 4 लाख रुपये चोरटा घेऊन झाला पसार. CCTV मध्ये मात्र झाला कैद. राज्यभरातील शाळेची घंटा वाजणार 15 जून रोजी पासून होणार ऑफलाईन सुरू. ऑनलाईनचा कोणताही प्रस्ताव नसून अफवावर विश्वास न ठेवण्याचे पालकांना आव्हान. आता पालकांना बसणार शालेय बस भाड्याच्या 15% वाढीव भुर्दंड. येणाऱ्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये शालेय बस चालक मालक संघटनेने घेतला पेट्रोल डिझेल वाढीमुळे 15% भाववाढीचा निर्णय. वादळी वारे आणि पावसाने गारपिटीने घातले भूम तालुक्यात थैमान. केळी, आंबा व कडब्याचे व घराचे झाले मोठे नुकसान. नुकसानग्रस्ताचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची होत आहे मागणी. भातंबरी तालुका तुळजापूर येथे अक्कलकोट तुळजापूर या मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात 2 कारची समोरासमोर धडक. गावातील सांडपाण्यामुळे होत आहेत येथे सतत अपघात. या सांडपाण्याची सोय करणे आहे गरजेचे. 1 जून पासून झाले पॅन कार्डात नवीन नियम लागू. बँकेत जमा रकमेत दिली शिथिलता. मात्र मोठ्या व्यवहारासाठी असणार पॅन कार्ड बंधनकारकच. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायमस्वरूपी कामाच्या बहाण्याने 22 वर्षीय तरुणीवर निर्जन स्थळी नेऊन केला अत्याचार. पीडितेच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे आरोपीवर झाला गुन्हा दाखल. या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.